नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज जागतिक घडामोडींबद्दल थोडंसं बोलायचं आहे, कारण जगामध्ये इतक्या घटना चालल्यात हादरवून टाकणाऱ्या की त्याचं प्रतिबिंब भारतामध्ये सुद्धा पडेल का अशी शंका काही जणांच्या मनात येऊ शकते। या घटना म्हणजे काय? एकीकडे रशिया आणि युक्रेन युद्ध सुरूच आहे। ट्रम्प यांच्या कुठल्याही प्रयत्नांना रशियाने भीक घातलेली नाही आहे। ज्यावेळी ट्रम्प आवाहन करतात त्यावेळी दुप्पट जोमाने रशिया युक्रेनवरती हल्ला चढवतो, मग त्याचं उत्तर युक्रेन देतो। इस्रायलने तर कतारवरती हल्ला केला, गाझा पट्टीमध्ये धुमाकूळ घातलाय, हैदोस घातलाय आणि हजारो लोकांना निर्वासित बनवून टाकलेले आहे। संपूर्ण भूप्रदेश ताब्यात घेण्याचा आणि युनायटेड नेशन्स असो किंवा अन्य लोकशाहीवादी देश असो, पॅलेस्टाईन असो, कोणालाही इस्रायल काही विचारतच नाही, आपल्याला हवं ते करतो, मनमानी करतो। हजारो महिला आणि बालकांवरती परिणाम करणारे हे निर्णय आहेत इस्रायलचे। इस्रायल ज्या प्रकारे धिंगाणा घालतोय, हमासला तुम्ही उद्ध्वस्त करा, पण हमासला उद्ध्वस्त करण्याच्या नावाखाली निरपराध नागरिकांवरती हल्ले केले जातात आणि युनायटेड नेशन्स काही करत नाही, अमेरिका काही करत नाही, कोणीच काही करत नाही। सगळेजण बघत बसलेत। नेतान्याहू यांची दादागिरी चाललेली आहे। हे झाले एक। आणि ताजी घटना काय आहे? ताजी घटना आहे ती नेपाळमध्ये। नेपाळमध्ये अक्षरशः अराजक माजलेला आहे, आपण बघतो आहे। आणि अजूनही नेपाळमध्ये तशा प्रकारची शांतता प्रस्थापित झालेली नाही। अजून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे एस्टॅब्लिश झालेली नाही, पूर्वपदावरती आली नाही, हळूहळू येते, पण कधी काय होईल याचा नेम नाही। असंख्य भारतीय, असंख्य परदेशी पर्यटक तिथे आहेत, ते अडकून पडलेले आहेत। काल परवात आपण व्हिडिओ पाहिले असतील, काही तरुणीचे त्या अत्यंत हतबल आणि असहाय्य होत्या। पर्यटनासाठी गेलेले, आनंदासाठी गेलेल्या लोकांना हॉटेलच जायला गेलं, हॉटेलमधनं हाकलून दिलं, दुसरीकडे कुठेही ओळख पाळत नाही। अशा अवस्थेत, बिकट अवस्थेत काय होईल? परदेशी नागरिकांवरती हल्ले होतील की काय अशी भीती होती। अशा अवस्थेमध्ये, बेचैनीमध्ये ते लोक भारत सरकारचा धावा करत होते। भारत सरकार मदत करेल त्यांना। आपले महाराष्ट्रातून विश्वंभर चौधरी तिकडे गेलेले, ते तिथे अडकलेत, पण ते आता सुरक्षित आहेत आणि ते लवकरच भारतात येतील। प्रश्न आहे तो, नेपाळमध्ये हे का घडले? नेपाळमध्ये तुम्ही काही व्हिडिओज बघितले असतील की माजी अर्थमंत्री त्यांना अक्षरशः मागे लागून लाथाबुक्क्यांनी तुडवलं, बांबू त्यांच्या कंबरेवरती बांबूनी सपासप वार करण्यात आले, वरून ढकलून नेण्यात आलं त्यांना, आणि अनेकांचे कपडे फाडण्यात आले। नेपाळचे एक माजी पंतप्रधान आहेत झालानाथ खनाल, त्यांची बायको ही, त्यांचं घर भस्मसात करण्यात आलं, ती बायको जळून मेली त्याच्यात। ओली असतील, प्रचंड असतील, म्हणजे नेत्यांचं नाव प्रचंड आहे, माधव कुमार नेपाली, झालानाथ खनाल, देवबा, या सगळ्यांची, या माजी पंतप्रधानांची घरं जाळण्यात आली, संसद पेटवून देण्यात आलं, अनेक कार्यालय पक्षांची पेटवण्यात आली आणि ओलींच्या जवळचा एक नेता होता त्याचेही कपडे फाडले। अनेकांना त्यांची परेड करण्यात आली, कपडे फाडून किंवा त्यांना मारहाण करून। काही जण अक्षरशः याचना करत होते, आम्हाला वाचवा म्हणून। हे जे चित्र होतं ते भयंकर भेसूर होतं। कुठल्याही देशामध्ये असं चित्र असता कामा नये। हे का घडलं? याचं एक ठळक कारण म्हणजे नेपाळमधली जी अर्थव्यवस्था सगळी आहे, नेपाळमध्ये रोजगारच नाही, सगळं पर्यटनावरती चालतं आणि अन्य रोजगार फारसे नाही आहेत, उद्योगधंदे नाहीत, सरकार भ्रष्ट आहे,
जे कुठलंही सरकार आलं तरी भ्रष्ट आहे ते. आणि त्यामुळे नेपाळमधले तरुण तरुणी हे परदेशात जातात आणि तिकडनं जे काही पैसे मिळवतात ते देशात पाठवतात. त्याच्यावरती हे सरकार हे नेपाळ हा देश चाललेला आहे. पण एवढा देश चालू शकतो केवळ परदेशस्थ नेपाळींच्या जीवावर नाही चालू शकतो. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सुद्धा अनेक नेपाळी ज्याला आपण नेपाळी सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे खूप मोठ्या संख्येत होते आणि आहेत अजूनही. अन्य व्यवसायात आहेत कारण तिथे रोजगारच नाही आहे तिकडे नेपाळमध्ये. आणि याची तिकडच्या राज्यकर्त्यांना कसलीच पर्वा नाही. राज्यकर्ते मजा करतायत. आणि आज काय झालं हे अचानकपणे की जे नेते बडे बडे नेते मंत्री असतील ज्यांना मागे लागून मारहाण करण्यात आली लोकांच्या मनात एवढा राग काय याचं कारण हे नेते प्रचंड भ्रष्ट आहेत. प्रत्येक नेता भ्रष्ट आहे. नेपाळमध्ये आधी राणा यांची राजवट होती. त्यानंतर नेपाळमध्ये लोकशाही आली, पुन्हा राजेशाही आली, पुन्हा मग प्रजासत्ताक झालं. असे बदल झाले. पण नेपाळमधल्या परिस्थितीमध्ये दुर्दैवाने बदल झाला नाही. नेपाळमधली गरिबी कमी झाली नाही, विषमता कमी झाली नाही, बेकारी कमी झाली नाही. आणि लोकांमधला असंतोष वाढत गेला. तो सोशल मीडियावरनं प्रकट झाला. कारण सोशल मीडियाचं काय वैशिष्ट्य आहे आता की लोक एकमेकांशी कनेक्टेड असतात. पूर्वी कसं होतं की पूर्वीच्या काळामध्ये लोक आपल्या आसपासच्या लोकांना ओळखायचे. आपल्या वाड्यामधल्या, चाळीमधल्या, इमारतींमधल्या, गल्ल्यांमधल्या जवळच्या तेवढेच ओळखायचे. बाकी कोणाशी संबंध यायचा नाही. आता तुमच्या गल्ल्यांपलीकडे दुसऱ्या शहरामधल्या, दुसऱ्या देशांमधल्या लोकांशी सुद्धा तुम्ही कनेक्टेड असतात. व्हॉट्सअप ग्रुप तुमचे असतात. इन्स्टावरती तुम्ही ॲक्टिव्ह असतात. तुम्ही व्हिडिओ बघता यूट्यूबवरती, तुम्ही फेसबुकवरती व्हिडिओ बघता आणि त्याचा तुमच्यावरती परिणाम होतो. नेपाळमध्ये हे जे काय आज त्याला आपण काय बंड म्हणू, काय उठाव म्हणा, क्रांती म्हणा, पण हे अराजक आहे. सत्याचे सत्ताधारी भ्रष्ट होते, सरकार गेलं, चांगली गोष्ट आहे. पण अराजकीय अवस्था असता कामा नये. जे कोणी अशा प्रकारचं निदर्शनं करतात त्यांनी हिंसा करता कामा नये, कायदा हातात घेता कामा नये. न्यायालयात जाऊन या माजी पंतप्रधान, आजी पंतप्रधान, राष्ट्रपती कोणी असो त्यांना तुम्ही शिक्षा व्हावी असं प्रयत्न करा. पण हे कायदा हातात घेऊन कपडे फाडायचे, त्यांच्या कुटुंबियांवरती हल्ला करायचा हे चुकीचं आहे. पण हा राग का आला याचं कारण असं आहे की या नेत्यांची आर्थिक स्थिती उन्नती होते. मंत्र्यांची होती, खासदारांची होती, पक्षातल्या नेत्यांची होते. मग नेपाळ काँग्रेस असो, माओवादी पक्ष असो, कम्युनिस्ट पक्ष असो, तिकडचा नेपाळमधला कोणी असो, सगळ्यांची परिस्थिती, सगळे एकापेक्षा एक श्रीमंत होत आहेत. आणि आलटून पालटून तेच नेते येतात, तेच ते चेहरे, त्यांची घराणेशाही. हा पंतप्रधान तर त्याची बायको परराष्ट्रमंत्री, कुणाचा मुलगा खासदार, असे हे सगळं सुरू. आणि त्यांची मुलं, नेत्यांची मुलं मर्सिडीजच्या शेजारी किंवा टेस्ला गाड्याच्या शेजारी उभं राहून फोटो काढतायत, 7 स्टार हॉटेलमध्ये मजा करतायत, पार्ट्या झोडतायत. आणि हे सगळे फोटो, सगळे व्हिडिओ मौज मजेचे हे इन्स्टावरती टाकतायत, एक्सवरती टाकतायत त्याचे पोस्ट. त्यामुळे लोकांचा भडका उडला. आम्हाला खायला मिळत नाही आहे, आम्हाला नोकऱ्या नाही आहेत आणि हे मजा मारतायत. आणि त्याचा आविष्कार इथे झाला. आता बघितलं तुम्ही की ते देऊबा असतील, प्रचंड असतील किंवा ओली असतील, हे लोकप्रिय नेते आहेत. म्हणजे नेपाळमध्ये काही वर्षांपूर्वी प्रचंड आंदोलन झालं, त्याच्यातनं प्रचंड यांचं नेतृत्व, प्रचंड म्हणून नेत्याचं नाव आहे, ते पुढे आलं. पण त्यांनी हेच केलं, पुन्हा सत्तेचा गैरफायदा घेतला. एकापेक्षा एक भ्रष्टाचाराचे आरोप सगळ्या नेत्यांवरती आले. आणि 10 वर्षात तुम्ही 5-5, 7-7 वेळा सरकार बदलत आहे, पंतप्रधान बदलत आहे दर वर्षाला, असं चाललंय. त्यामुळे लोकांना या व्यवस्थेवरती, नेपाळमधल्या व्यवस्थेवरती विश्वास नव्हता. ज्याप्रमाणे राजेशाहीने नेपाळमध्ये
शोषण केलं त्याप्रमाणे प्रजासत्ताक झाल्यानंतर शोषणच होते. त्यामुळे लोकांच्या मनात राग निर्माण झाला आणि आज सोशल मीडियामुळे ही क्रांती झाली. अशा प्रकारचीच अवस्था फ्रान्समध्ये झाली. फ्रान्समध्ये जर तुम्ही बघितलं, आता फ्रान्समध्ये सुद्धा अशा प्रकारे वारंवार जे अध्यक्षीय पद्धत आहे तिथे, त्यामुळे अध्यक्ष ठरवतो काय ते, मग अध्यक्ष सारखे पंतप्रधान बदलतोय तिथे. अगोदरचे जे पंतप्रधान होते त्यांनी खर्च कपातीच्या नावाखाली लोककल्याणकारी योजनांवरतीच वरवंटा फिरवला सगळा. त्यामुळे लोक रस्त्यावरती आले, प्रचंड संतापले, इतके संतापले की त्या पंतप्रधानांना राजीनामा द्यायला लागला. नवे पंतप्रधान आले तिथे. पण केवळ पंतप्रधान बदलून चालणार नाही, अध्यक्षच नको आहे आम्हाला. ते मॅक्रॉन जे आहेत, ते मॅक्रॉन तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी ते जेव्हा विदेश दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांचं विमान एअरपोर्टवर आलं आणि विमानाचे दरवाजे उघडले. लोक तिथे एअरपोर्टवर स्वागताला होते, स्वागतासाठी सज्ज होते. पण मॅक्रॉन एकदम असे त्या दरवाजामधून जो शॉट घेतला, एकदम असं त्यांना कोणीतरी धक्का दिला असं वाटलं. आणि मग माहिती आली की त्यांच्या पत्नीनेच त्यांच्या कानाखाली वाजवलेली होती आणि त्यामध्ये ते असे ते इकडे तिकडे गेले, ते असे कोसळले नाहीत. आणि मग हे काहीच घडलं नाही असं जणू काही असं करून त्यांनी चेहरा एकदम प्रसन्न करून स्वागत स्वीकारण्यासाठी, अभिवादन स्वीकारण्यासाठी ते विमानाच्या पायऱ्या उतरत होते. आणि हा त्यांना जो कानफटात बसली, तशा प्रकारची कानफटात फ्रान्समधले तरुणांनी एक प्रकारे रस्त्यावर उतरून मॅक्रॉन यांच्या धोरणांविरोधात, श्रीमंतांची अनुकूल धोरणं आहेत सगळी त्यांची, असं लोकांचा समज आहे. सगळे धनदांडग्यांची धन केली जाते असं लोकांना वाटतंय आणि म्हणून मॅक्रॉनच्या विरोधात तिथे लोक रस्त्यावरती आले. काही वर्षांपूर्वी एका अल्जेरियन तरुण होता, तो गाडी खाली आला आणि त्याला हे करून उडवलं गाडीने आणि गाडी पुढे निघून गेली. मला वाटतं ती पोलिसांची गाडी होती. आणि अल्जेरियन म्हणजे तिथे वंशवाद सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे फ्रान्समध्ये. आज दुर्दैवाची गोष्ट आहे आजकाल, म्हणजे गेले काही वर्ष. आणि मग स्थलांतरित जे आहेत अन्य देशातून, युद्धामुळे असेल, संघर्षामुळे असेल, अन्य देशातून फ्रान्समध्ये येतात, त्यांच्या विरोधात एक वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यावेळी सुद्धा पुन्हा मोठं आंदोलन फ्रान्समध्ये झालं. ही तरुणांमधली जी खळबळ आहे, अस्वस्थता आहे, ती फ्रान्समध्ये दिसली, नेपाळमध्ये दिसली. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर बांगलादेशमध्ये शेख हसीना वाजेद यांच्या विरोधात आरक्षणाचा तिकडे एक मुद्दा होता. त्याबाबत त्यांनी लोकांच्या, तरुणांच्या मागण्या होत्या, त्याकडे लक्षच दिलं नाही. पण केवळ ते एक निमित्त होतं. शेख हसीना यांनी देशामधली लोकशाही खतम करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना पूर्णपणे त्यांनी टार्गेट इतकं केलं की विरोधक जे आहेत ते जमाते इस्लामी असेल किंवा बेगम झिया यांचा पक्ष असेल, ते पूर्णपणे धर्मांध पक्ष आहेत हे नक्की आहे. पाकिस्तानवादी पक्ष आहेत, पण लोकशाही आहे बांगलादेशामध्ये. लोकशाहीत आर्थिक विकास त्यांनी चांगला केला. टेक्स्टाईल इंडस्ट्री अतिशय मोठी तिथे संपूर्ण जगात नाव कमवलं त्यांच्या काळात. देशाची परिस्थिती सुधारली. पण त्याचवेळी काय झालं, तो लोकशाहीवादी जो काही अवकाश असतो तोच त्यांनी खतम केला. म्हणजे निवडणुकीमध्ये गैरप्रकार केले त्यांनी, मतदान प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाले तिथे. आणि एका निवडणुकीवरती, लोकसभेच्या निवडणुकीवरती, म्हणजे संसदेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला विरोधी पक्षाने. हे वातावरण योग्य नाही. आणि शेवटी काय झालं की लोकांशीच नातं तुटल्यामुळे लोक किती चिडलेले आहेत आपल्या राजवटीविरुद्ध हेच कळालं नाही. शेख हसीना या एका गुरमीत की आपणच निवडून येतोय, आता आपलंच राज्य आहे, अनेक वर्ष आपणच असू, या मस्तीत त्या राहिल्या, त्या धुंदीत त्या राहिल्या. आणि शेवटी जीव कसाबसा वाचून लष्कराच्या मदतीने त्यांना भारताच्या आश्रयाला यायला लागलं. आज हे तिथले लोक म्हणतात की आमच्या स्वाधीन करा. स्वाधीन केलं तर काय हालत होईल बेगम हसीनांची. एक
मुजीबुर रहमान यांच्या कन्या चांगलं नेतृत्व होतं, पण जर तुम्हाला उत्मात तुम्ही केला तर लोक तुम्हाला तुमची अवस्था काय करतात ते त्याच्यावर नाही. श्रीलंकेमध्ये महिंद्र राजपक्षे आणि त्यांचे बंधू गोटाबाया राजपक्षे, आधी महिंद्र राजपक्षे होते. LTTईचं तामिळ वाघांचं जे सगळं हिंसाचार होता तो काबूत त्यांनी आणला. प्रभाकरनला खलास केलं त्यांनी, सगळ्या LTTईच्या लोकांना यमसदनाला पाठवलं. तामिळींचा जो काही तिथला संघर्ष होता तोच खतम केला. तामिळी विरुद्ध सिमोली असं तिथे वाद आहे. पण यामध्ये या दोघांनी पूर्णपणे घराणेशाही पोचली. म्हणजे फक्त आपण आवडी आपल्या कुटुंबाची सत्ता, राजपक्षे मग गोटाबाया. आणि श्रीलंकेमध्ये इतकी चुकीची आर्थिक धोरणं त्यांनी राबवली की श्रीलंकेची अर्थव्यवस्था कर्जबाजारी झाली, भीक मागायची पाळी यावी की काय अशी अवस्था आली. आणि मग शेवटी लोकांचा असंतोष, लोक रस्त्यावरती आले आणि गोटाबाई यांना देश सोडून पळावं लागले सिंगापूरला. अलीकडे ते आले, याच काही दिवसापूर्वी ते आले, पण आजही त्यांना कडेकोट बंदोबस्तात राहायला लागतं. कधी लोक येतील आणि बदलतील याची काही शाश्वती नाही. हा बांगलादेश झाला, तिकडचा म्यानमार, भारताचा शेजारचा देश. ऑंग सॉंग सुकी या तिथल्या लोकशाहीवादी नेत्या, त्यांनी निवडणूक जिंकली, पण तिथली लष्करशाहीचा पंजा असा आहे की त्यांनी कितीही त्यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला, पण सुकी या विजयी झाल्या. आणि विजयी झाल्यानंतर पण त्यांनी तुरुंगात टाकलं त्या लष्करशाहीने. संपूर्ण लोकशाही खतम केली त्यांनी. आणि आज ना उद्या म्यानमारमध्ये परत अशा प्रकारचं जनआंदोलन होईल आणि त्यामध्ये लष्करशहानं पळून जायची पाळी येऊ शकते. हे म्यानमारची गोष्ट आहे. पाकिस्तानमध्ये काय? पाकिस्तानमध्ये इम्रान खान पंतप्रधान होते, त्यांना जावं लागलं, मग त्यांनी शेवटचं भाषण केलं, त्यानंतर त्यांच्यावरती काही आरोप ठेवून त्यांनी तुरुंगात टाकलं. ते तुरुंगात असा निवडणुका झाला, त्यामध्ये त्यांच्याच पक्षाला इम्रान खान यांच्या सगळ्यात जास्त यश मिळालं. पण इम्रान खान यांच्याकडे सत्ता लष्कराला सोपवायची नव्हती. मग शहबाज शरीफ आणि भुत्तो यांचा मुलगा जो आहे बेनजीर भुत्तो यांचा चिरंजीव आणि त्यांचा नवरा, हे सगळे मिळून त्यांचं एक सरकार कसं बसं आलेलं आहे. लोकप्रियता सगळ्यात जास्त, जनाधार सगळ्यात जास्त खासदार हे इम्रान खान यांचे. पण इम्रान खान आहेत तुरुंगात. त्यांना धक्काबुक्की करून त्यांना अक्षरशः फरफटत तुरुंगात कोंबण्यात आलं. ही पाकिस्तानची अवस्था आहे. तिथे संपूर्ण लोकशाही नाहीच आहे, नावालाच आहे. लोकशाही म्हणजे निवडणुकांचा फार्स केला जातो, पण तरी देखील इम्रान खान यांचे समर्थक, त्यांचा पक्ष, कार्यकर्ते रस्त्यावर येऊन प्रचंड जनआंदोलन करतात. आणि पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांनी अशीच ताकद दाखवल्यामुळे त्यांची सत्ता आली होती. आता सत्ता गेली, पण उद्या पाकिस्तानमध्ये काय होईल हे सांगता येत नाही. कारण पाकिस्तानमधले सगळे राजकारणी, हे जे तुमचे मुनीर आहेत, ते प्रचंड भ्रष्ट आहेत, भारत विरोधी आहेत, धर्मांध आहेत. पण तेच काय, नवाब शरीफ माजी पंतप्रधान, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होतो. बेनजीर भुत्तो यांचे यजमान आता अध्यक्ष झरदारी, ते प्रचंड पैसा खाल्ल्याचा आरोप आहे त्यांच्यावरती झाले होते. शहबाज शरीफ जे आत्ताचे पंतप्रधान, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. पाकिस्तान हा भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये पूर्णपणे चिखलामध्ये उतरलेला आहे. पाकिस्तानात उद्या काही होऊ शकतं. आता हे जे सगळं चाललेलं आहे, भारत हा या सगळ्या देशांपेक्षा मोठा देश आहे. हे देश छोटे छोटे देश आहेत. लोकशाही प्रधान देश जर पाहिले किंवा अगदी लोकसंख्येबाबत किंवा विशालतेबद्दल बघितल्या दृष्टीने पाहिलं तर भारत आणि चीन हे मोठे देश. चीनमध्ये हुकुमशाही आहे, अमेरिकेमध्ये लोकशाही, पण अमेरिकेसारख्या लोकशाही देशात जहाल विचारांचे डोनाल्ड ट्रम्प, अतिरेकी विचारांचे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष आहेत. पण त्यांच्यावरती सुद्धा एकदा हल्ला झाला, गोळीबार झाला, ते वाचले. आणि काल त्यांचे जे अतिशय जवळचे सहकारी, त्यांच्या
त्यांच्यासाठी अतिशय प्रभावी तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले प्रचार करणारे जे आहेत त्यांचं नाव आहे चार्ल्स किर्क. ते चार्ल्स किर्क जे आहेत त्यांचा टर्निंग पॉईंट ग्रुप म्हणून आहे, त्याचे CEO आहेत आणि तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्यावरती गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. आता ही हत्या कोणी केली असं माहीत नाही, पण अमेरिकेमध्ये जी अस्वस्थता आहे, जो अतिरेकी विचार तिथे केला जातोय, अमेरिकेला आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात घालण्याचे प्रयत्न उपद्व्याप डोनाल्ड ट्रम्प करतायत, त्याच्या विरोधात असंतोष आहे. आणि बघा तिथे काय घडलं. ही झाली अमेरिका. फ्रान्समध्ये काय घडतंय मी तुम्हाला सांगेन. आणि याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर मग भारतामध्ये काय आता मी आजचंच तुम्हाला उदाहरण सांगतो की भारतामध्ये सुद्धा तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. नेपाळमध्ये घडलं तसं लगेच भारतात होईल का? तर नाही, होऊ नये कधीही. पण एक मी सांगतो की जे लोकप्रिय नेते आहेत, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा निवडून आले, बघा तिथे काय त्यांच्या जवळच्या साथीदारावरती काय पाळी आली. फ्रान्समध्ये काय चालले बघा, मॅक्रॉन अध्यक्ष निवडून आलेले पुन्हा, पण काय स्थिती झाली बघा. भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिगत लोकप्रियता मोठी आहे, करिश्मा खूप मोठा आहे. पण गेल्यावेळी लोकसभेमध्ये भाजपला जागा कमी मिळाल्या, 405चा नारा दिला, पण जागा किती? फक्त 240 आल्या. भाजपची लोकप्रियता कमी झाली. आणि या सरकारने काय केलेलं आहे? आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाही संस्था आहे, पण त्या कशा चालवल्या जात आहेत? आज उदाहरण सांगतो तुम्हाला की आता अदानींच्या कोळसा खाणीबाबतची जनसुनावणी नागरिकांनी उधळून लावली. ती का? तर त्या खाणीमुळे 10 लाख लोकांना जल आणि वायू प्रदूषणाचा धोका आहे, तरीही खाण रेटली जाते. बघा काय चाललंय. प्रत्येक उद्योगधंदा, प्रत्येक क्षेत्रातले इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण अदानींच्या हवाली केले जाते. धारावी प्रकल्प पूर्णपणे अदानींच्या हवाली केला जातो. वीज मंडळांचे स्मार्ट मीटर अदानींकडनं घ्यायचे. अनेक मुंबईमधल्या ठिकठिकाणच्या जमिनी अदानींच्या स्वाधीन करायच्या. हे जे चाललंय ना ते लोकांना पसंत नाही आहे. लोकांचा राग कधीतरी या विरोधात समोर येऊ शकतो. आता लालबागचा राजा या गणपती संबंधी कॉन्ट्रोवर्सी बघा. त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाने अंबानींच्या मुलाला तिथे घेतलं. मग अंबानी तिथे दर्शनाला यायला लागले, मुकेश अंबानी. आणि मग विसर्जनाच्या वेळी लालबागचा राजा या संस्थेविरुद्ध की आता हा अंबानींचा गणपती झालाय का, अशा प्रकारची टीका झाली. जे कोळी लोक विसर्जन करायचे त्यांना डावललं गेलं. याबद्दल नाराजी आहे मोठ्या प्रमाणात, हे लक्षात घ्या तुम्ही. मराठा समाज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत आला प्रचंड मोठ्या संख्येमध्ये. केवढा? इतका संख्येत आला की राज्यकर्त्यांना भीती वाटली की आता मुंबईत काय होईल. काय इकडे तिकडे किरकोळ काय घटना घडल्या, स्टेशनवरती ते जमले वगैरे, पण राज्यकर्ते हादरून गेले आणि सगळ्या मागण्या त्यांच्या ज्या काही होत्या त्या पूर्ण करण्याचा निदान त्यांना देखावा तरी करावा लागला. जरांगेंनी जावं मुंबईतून, नाहीतर काय होईल सांगता येत नाही. पण हे काय आहे मराठांचा आरक्षण आक्रोश? तो आहे शेती उद्ध्वस्त झालेली आहे, शेतीमालाला भाव नाही आहे, शेती किफायतशीर नाही आहे, आणि शेतीमधनं बाहेर पडावं तर नोकऱ्या नाहीत दुसरीकडे. भीषण अवस्था आहे. अजून काय प्रश्न आहेत आपल्याकडे? केवळ महाराष्ट्रातले नाही, जसं मी सांगितलं की सगळं काही निवडक उद्योगपतींच्या हवाली केलं जाते. खाणी असतील, एअरपोर्ट्स असतील, बंदरं असतील, रस्ते असतील, पूल असतील, विमानतळ असतील, सगळं त्याच्या अदानींच्या घशात घालायचं, जमीन त्यांच्या घशात घालायच्या. हेच चालू आहे. दुसरी गोष्ट आहे की सतत राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, नवी दिल्ली असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, प्रत्येक राज्यामध्ये पेपर लीक होत आहेत, पेपर फुटत आहेत, उत्तरपत्रिका गहाळ होत आहेत. अनेक ठिकाणी
जे इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, मी काल याचा उल्लेख केला, अव्वाच्या सव्वा फिया आहेत, त्या परवडत नाहीत मुलांना. आणि ॲडमिशन घेतली एका कॉलेजामध्ये, 2 कॉलेज एका कॉलेजमध्ये, पण पसंतीचा कॉलेजमध्ये जर नंबर लागला तर जिथे डिपॉझिट भरले ते डिपॉझिट वेळेवर मिळत नाही. मग पैसे आणायचे कोणी? पाल्यांच्या गरीब बापांनी, आईवनी. पैसे कुठून आणणार? आणि पैसे वेळेवर न मिळता या खाजगी मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज तर पैसा वापरतायत. शिक्षण सम्राट, साखर सम्राटांकडे प्रचंड पैसा आहे, राजकारण्यांकडे प्रचंड पैसा, हे लोकांना दिसतं आहे. त्यांच्या मनगटावरच्या गोल्डन चेन्स, गळ्यातल्या चेन्स. प्रताप सरनाईकांनी आपल्या नातवाला कार द्यायची, टेस्ला कार, आणि सांगायचं की इलेक्ट्रिक कारचा प्रचार व्हावा म्हणून मी हे केलेलं आहे. हे काय? राजकारणी नाहीत हे भांडवलदारच आहे. राजकारणात काहीतरी पट घेतात, त्याच्या बळावरती त्यांना सगळ्या जमिनी सवलतीत मिळतात, मोक्याच्या ठिकाणी भूखंड मिळतात. MIDCमध्ये त्यांना भूखंड मिळतो जो एरवी मिळाला नसता. त्यांना सबसिड्या मिळतात, त्यांना ज्या दुर्मिळ रॉ मटेरियल असेल कोटे मिळतात, हे सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात. आणि मग तुम्ही बघितलं 5-5 वर्षात त्यांची संपत्ती वाढत असते. हे सगळं लोक बघतायत आणि त्यामुळे नाराज येतो. नेपाळमध्ये मी एक गोष्ट सांगतो. आता मी एक व्हिडिओ बघितला, एका लोकप्रिय अँकरला जमावाच्या ताब्यात आहे, त्याला बहुतेक मारहाण झाली, त्याच्याकडनं काही वधवून घेत आहेत वगैरे. आज मीडियाच्या विरोधात नेपाळमध्ये जो असंतोष आहे तोच भारतात आहे. आणि तो असंतोष असल्यामुळे चॅनेलवाले चमचेगिरी करतायत मोदी, शहा आणि त्यांच्या सरकारांची. इथे ज्याला लष्करे देवेंद्र म्हणतात, देवेंद्र फडणवीस सरकारची किंवा महायुती सरकारची चमचेगिरी करणं. मीडियानी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लोकांचा आवाज जो असतो, लोकांची गाऱ्हाणी ही पुढे आणायची असते. पण मीडिया असा झालेला आहे. व्होट चोरीचा आरोप होतोय, त्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत, राहुल गांधी समोर आणतायत. मग ते महाराष्ट्र असो, बिहार असो किंवा अन्य राज्य असो किंवा कर्नाटक असो, निवडणूक आयोगाची जो घटनात्मक आयोग आहे त्याची विश्वासार्हता कमी झाली. न्यायालयामध्ये सुद्धा न्यायालयामध्ये आपल्या पक्षाची माणसं कशी घुसवली जाते. मग एक भाजपच्याच एक माजी प्रवक्ता आता न्यायालयात गेलेला आहे, त्यावरती टीका झाली, पण त्याची दाद ना फिर्याद. विरोधकांवरती तपास यंत्रणा सोडायच्या, त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं, हे लोकांना आवडत नाही. या गोष्टी आपण लक्षात घ्या. आज इथे काय आहे तुम्ही जर बघितलं तर, जसं शिक्षण आणि रोजगार याच्या विरोधात संपूर्ण दक्षिण आशियामध्ये, मग तो नेपाळ असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान, सगळी दक्षिण आशियामध्ये असंतोष आहे. आणि त्याबद्दलची नाराजी लोकांची सगळीकडे प्रकट होती. आणि अशा वेळी लोक काय सांगतायत? लोक एवढंच सांगतायत की तुम्ही अहंकार करू नका, तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका, तुमची लोकप्रियता आहे म्हणून तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका. आणि ही लोकशाही संस्था जर तुम्ही जपल्या नाही तर लोकशाही तुमची राहील असं नाही. लोकशाही नष्ट होईल. आणि भारतात आज अवस्था काय? भारतामध्ये आज एक नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे की जे दिल्लीमधनं मोदी शहा निर्णय घेतील तो योग्य आहे, तो मीडियामधनं तुमच्यासमोर येतो, सगळे लोक उदो करतात त्या प्रत्येक निर्णयाचा. आणि तुमच्या समोर वस्तुस्थिती काय सांगायचं की महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियन होणार. इथे शेतकरी मरतोय, 1 ट्रिलियनच्या काय गोष्टी करताय? भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या नंबरवर येणार, दरडोई उत्पन्न आपले अन्य अनेक देशांच्या खाली आहे. काय अवस्था आहे आपली? आज या देशामध्ये 80 कोटी लोकांना फुकट तुम्हाला अन्नधान्य द्यायला लागतं आहे. ही काय, ही कसली अवस्था आहे? मग कितीही तुम्ही प्रचार केला तरी हे प्रश्न लपत नाहीत, ह्या समस्या आहेत. तरुणांच्या मनात उद्रेक आहे, नोकऱ्या नाही आहेत लोकांना, बेरोजगारी प्रचंड आहे, आणि महागाईचा
डेटा दाखवायचा की महागाई 0%, 1%, 2% आहे. तुम्ही जा बाजारामध्ये, अर्थतज्ञांनी जावं, सरकारमधल्या लोकांनी जाऊन बघावं महागाई कशी आहे. मग महागाईमध्ये तुमच्या वाहतूक साधनांमध्ये बस असेल, तुमची टॅक्सी असेल, रिक्षा असेल, याचे रेट्स कसे वाढले आहेत. विमानाची भाडी कशी वाढलेली आहेत. हॉटेलांमध्ये तुम्हाला आज जे 10 रुपयात मिळायचं पूर्वी त्यापेक्षा कमी आकाराचा वडा दिला जातो. शिक्षण किती महागलेलं आहे, डोनेशन्स किती वाढलेले आहेत. अरे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये 3.5 लाख वर्षाची फी कोण कुठून आणणार ते, शिवाय क्लासेसची फी, शिवाय शैक्षणिक साधनांची फी, प्रवासाचा खर्च कुठून आणणार गोरगरिबांचे आईबाप हा पैसा. त्यामुळे लोकांना गृहीत धरू नये. नेपाळमध्ये झालं जे तशा प्रकारचं भारतात कधीच होता का. म्हणजे भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, जयप्रकाश नारायणांचा देश आहे. जयप्रकाश नारायणांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. काही ठिकाणी गडबडी झाली पण शांततापूर्ण आंदोलन झालं. व्ही.पी. सिंग यांनी राजीव गांधींच्या भ्रष्ट राजवटीच्या विरोधात आवाज उठवला पण देश आणखीनच भरकटला व्ही.पी. सिंग यांच्यानंतर. पण ते शांततापूर्ण आंदोलन होतं. देशात अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं ते शांततापूर्ण आंदोलन होतं. जरांगेंचं आंदोलन शांततापूर्ण होतं. अनेक आंदोलनं शांततापूर्णच होतात महाराष्ट्रात. शेतकऱ्यांचं आंदोलन शांततापूर्ण होतं पण त्याला बदनाम केलं गेलं आणि बदनाम केलं गेलं पण शेतकऱ्यांनी शेवटी नमवलं मोदी सरकार. हे लक्षात घ्या. हा आवाज लोकांचा जर तुम्ही लक्ष दिलं नाही लोकांच्या समस्यांकडे आणि केवळ एका नेत्याची इमेज मोठी केली आणि आज सत्ताधाऱ्यांच्याकडचा पैसा बघतायत लोक, त्यांच्या मुलांकडचा पैसा बघतायत लोक, त्यांची संपत्ती कशी वाढते ते बघतात आणि सामान्य माणसाची स्थिती मात्र दिवसेंदिवस भीषण होत चाललेली आहे. विषमता वाढते, बेकारी वाढते आणि महागाईसुद्धा प्रचंड आहे. याकडे लक्ष दिलं नाही या समस्यांकडे तर भारतामध्ये उद्या नेपाळसारखी परिस्थिती येऊ शकते. कारण सोशल मीडियाचा सगळ्यात जास्त वापर करणारा देश भारत आहे. असं होऊ नये आणि कधीही करू नये. कोणीही शांततापूर्णरित्या आंदोलन करा. नेपाळसारखी परिस्थिती भारतात होईल म्हणजे काय, अराजकी परिस्थिती नाही. नेपाळमध्ये जे क्षोभ व्यक्त झाला, रस्त्यावरती लोक उतरले, तेवढ्यापुरतंच मी म्हणतो. पण भारतातले तरुण तरुणी युवा वर्ग असेल किंवा भारतातले लोक शांतताप्रिय आहेत. ते हातात कधीही विरोध व्यक्त करण्यासाठी हातात हत्यार घेणार नाहीत आणि घेऊ नये कधी. हेच माझं आव्हान आहे. पण राज्यकर्त्यांनो, महाराष्ट्रातले असो, दिल्लीतले असो किंवा अन्य राज्यातले किंवा शिक्षण सम्राट असो, बडे उद्योगपती असो, हा इशारा लक्षात घ्या नेपाळचा. नाहीतर काय होईल काही सांगता येत नाही. धन्यवाद.